कोंबड्यानं बांधली पुनवेला लाली पक्ष्यांचा किलबिला गाई वासरांचं गोट्यामध्ये हंबरणं आणि यातच सारा गवळीवाडा जागा झाला आणि मथुरे बाजारी जाण्याची आपापली तयारी करू लागला. सादर करतोय तो क्षण, सादर करतोय पहाटेचा प्रहर, सादर करतोय गवळे. पहाटेच्या प्रहरी निळ्या भोरंबरी कोंबडा बांग करी किरण पडली दारी सडा रांगोळ्यान सजली गोकुळ नगरी. कला गयानो कला गयानी कला गयानो कला गयानी.
महिन्यापासून वावर अटकते पण कामच अटपत नाही. बरं बाई, सारे मिळून मथुरे बाजारी जायला खूपच मजा येईल. चला तर सारे मिळून मथुरे बाजारी जाऊ.
नाही कशी म्हणते नवरी वावरी बांधते नाही म्हणते नाही ग मथुरेला जाण्याची वाट लिहिताय का बघते बरं बाई मारत्या अगं मावशी ग अगं हे मावशी का ग म्हटलं पोरांनो? अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो बघ अगं मग आता आणलं कुठं? अगं बाजारात चाललो खऱ्या पण एक सुद्धा बाजाराची वाट माहित नाही बरं बाई येते ग येते. ओरडायला झालं ग काय हे गवळे ना बाय बाय ओरडायला झालं ग काय म्हातारा माझा मला बाई सोडत नाही म्हातारा माझा मला बाई सोडत नाही ओरडायला धावत पळाले स्वतः त्यांची चौकशी करून पाहावी. राधे अगं हे राधे काय ग मावशी अगं सात शृंगार करून नटून तटून चाललीस तरी कुठे? अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो बघ. अगं मग आता आणलं कुठं? अगं बाजारात चाललो खऱ्या पण एक सुद्धा बाजाराची वाट माहित नाही म्हणून माझी आठवण झाली वाटतं. अगं मग चला तर मी तर केव्हापासून ती तयार आहे. चल तर हॅलो माझ्या लाडक्या रसिका अहो सत्यनारायणच्या पूजेला वाहत होते तुळशी. सत्यनारायणच्या पूजेला वाहत होते तुळशी. हिराजीरावांचं नाव घेते मी नेमनांची मावशी. त्याचप्रमाणे विनायक गुरव यांचे मित्र शाहीर देवेंद्र चिमन यांच्यासाठी विनायक गुरव यांचे मित्र झिमन बुवा यांच्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे द्रोण गुरव छोटी गवळण राधे अगं आपण बाजारला चाललो खऱ्या पण कुणी कुणी व्यापाराला काय काय घेतलं सांगितलं पाहिजे. अगं मावशी मी दूध घेतलंय बघ. काय ग तू ग काय घेतलीस? मावशी मी लोणी घेतलं बघ. अगं तुझं ग काय? दही घेतलं. अगं तू ग काय घेतलीस? मी घेतला खवा. ठीक आहे चला तर मग. हॅलो माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. अहो माझा आवडता ऋतू वर्षा. माझा आवडता ऋतू वर्षा. अहो अनिलराव
मी तुमच्या आरची, तुम्ही माझे परशा. त्याचप्रमाणे विनायक गुरु मावसे तुझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिले. मावसे अग घे की नाव विनायकरावांचं. अहो चांदीची कळशी साखरेनं घातली. हा चांदीची कळशी साखरेनं घातली. विनायकरावांचं नाव घेते राधाकृष्ण असते. या बक्षिसाचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो अजगरात मजगर मजगरात देवगर. अजगरात मजगर मजगरात देवगर. देवघरात लावलं घड्याळ. घड्याळात वाजला एक. नूर मोहम्मद साहेबांचं नाव घेते मी नेमणार केले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अनिल पेंढारे आणि अमोल पेंढारे. मावसे अगं तुझ्यासाठी 121 रुपयाचं पारितोषिक दिलंय. अमोलरावांचं मत आहे अनिल दादाचं नाव घे की. हो द्या जोरदार नाव. अनिल अमोल अहो इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर. अनिल रावांचं नाव घेते अमोल. मी अमोलची लवर. या बक्षिसासाठी आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. वसुदेवकीचा बाळ गोकुळात भरवी खेळ. वसुदेवकीचा बाळ गोकुळात भरवी खेळ. दयाने हे गोकुळ सारे भरले. दयाने हे गोकुळ सारे भरले. असुरांचा केला संवार. भूतळावर माजला असुरांचा अहंकार. संत सज्जनांचा उडवी ते देहकार. त्यावेळी सारे देव मिळून पृथ्वी मातेला शरण गेले. माता म्हणाली घाबरू नका देव घाबरू नका. असुरांचा नाश करण्यासाठी गोकुळात एक बाल जन्माला आला आहे. तोच मी
भगवान श्री कृष्ण बोला पुंडलिक वरदे. अरे हो, एक गोष्ट मात्र राहूनच गेली. 360 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारात निघाले आहेत. त्यांना अडवलं पाहिजे आणि हे काम मित्र पेंड्या सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे. मित्र पेंड्या सुद्धा, मित्र पेंड्या सुद्धा. आलो देवा आलो. अरे ये पेंडिया गायला सुद्धा किती गिबी की देवाच्या दर्शनाला. हाक कानावरी आली, हाकाली कानावरी, हातो देवाची चाकरी. हाकाली कानावरी करतो देवाची चाकरी. घोंगडी धरून खांद्यावरी खातो तांदळी भाकरी. घोंगडी धरून खांद्यावरी खातो तांदळी भाकरी. देवानं हात पाल्याने धावत पण आता इथून आलो. बरोबर बरोबर काय. आणि प्रथम देवाचं दर्शन तर घ्या लवकर. आम्ही तुझ्याही घालायचं असतं ना, आम्हाला का बरं हाका मारली. मित्र पेंड्या मित्र सुद्धा 360 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारात निघाले आहेत. त्यांना अडवून एका पिंपळ्या झाडाखाली बसून ठेवा. काम होताच मला हाक मारा. मी यमुने तरी उभा आहे. ठीक आहे देवा, ही कामगी आम्ही करतो. आपण या. अरे देवानं आपल्याला कामगिरी सांगितली म्हणजे ती आपल्याला करायलाच लागणार. 360 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारात चालले. काय म्हणतो. हा, आणि त्यांना इथं अडकवायला पाहिजे आपल्याला. मग हे काम तू केलं पाहिजे. मग मी केलं पाहिजे. अरे मी कसं करणार. कारण तू पुढे आलास आणि तू मागून आलास. मागून राहिलो म्हणजे तू करायचं नाही का. कसं करणार. जो पुढे येतो त्यानंच काम केलं पाहिजे. काय सांगतोस का. बरोबर. पण एक काम करूया. काय रे. अजून आपल्या जोडीला तो वाकड्याला बोलूया. वाकड्याला बोलूया म्हणतो. तो खरोखर करील काय रे. अरे करील म्हणजे काय. तो सगळ्या कामामध्ये एक्सपर्ट. काय म्हणतो. कुठलंच काम मागे टाकत नाही. कुठलंच काम मागे टाकत नाही नाही नाही. मग आपण त्याला बोलवूयात म्हणतोय. बोलून घेऊया. हा चल बोलवूया. अरे या वाकड्या. अरे काय रे काय. अरे लवकर इकडे ये. इकडे भरपूर काय आहे. अरे काय आले. अरे काय आहे म्हणजे दही दूध तूप लोणी असं सगळं काय बघ. अरे काय म्हणतो काय. अरे होय की. आले आलो की. लवकर ये की. अरे ये गोंदिया.
हे बंड्याले अरे काय चल रे बाबा चल तिकडं दही दूध दोन्ही थंगला हाय हे बंड्या अरे चल 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 काय म्हणतात अरे चल रे मामा लवकर काटवण माझी झाली करा विचार माझा थोडा काटवण माझी झाली करा विचार माझा थोडा मला बांधू दे मला बांधू दे मला बांधू दे माझा नाडा नाडा मग नाचला माझा सोडा कसा पडला रे? अरे बाबा नाता नाता पडला रे नत्ता नत्ता पडलं माझं नत्ता नत्ता उठकी लवकर उठ. ए उचल का? ए बाबा थांबला झाला थांब 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 उठताय 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 काय झालं रे? ए बाबा ये ये शंकर शंकर अरे माझ्या गुला म्हणून चपल्या घाली लागली अरे बाबा आता उत्तर आले अरे बाबा उत्तर आले बाबा काम करला पाहिजे अरे बाबा चौकात उतरले अरे बाबा काय काटवट काढ झाला बघ जरा सहन कर अरे आता त्याला दोघांना तुमचा सहन कर की अरे बाबा एका किलो तोडता खायला पाटलं झाला सर अजिबात नाही आता काय झालं तुला? अजिबात बंधत नाही सोड त्याला. अरे बाबा आणखी वाटला गेला काय रे सहन करू का त्याला काय बाबा अरे वा आता मात्र जमला आता खेळ झालो ए पेन द्या त्या सगळ्या लावून दे माझ्या हातात धरला काय आहे? ए बाबा माझा दांडू आहे रे या काय मुठा नाही काय रे अरे बाबा माझा वाकला दांडू माझा सरळ दांडू हा अरे खेळला नाही माझा वाकला आहे. वाकला की तसा ना रे अरे बाबा द्या ना.
आपला वाकडा दांडू आहे ना त्याला बरोबर त्याला संगतीने आणला ह्या दांडू ठगला लावून दे ठगला लावून दे तू बेंद्या मत एक सांगायचं त्या तुझ्या बॉम्ब्यात खै ठेवून आलो तू तुझ्या या बॉम्ब्यात ठेवून ठेवायला सांग अरे बाबा त्याने दगडावर थांबवून ठेवला होता तुझ्याला कशा आणलं इथे अरे आणलं काय बाबा आता बोंबलं आता कधी अरे बाबा एकटाच होता ना तिथं वागत बाबा गोंद्या कशा आलं कशा काय मेला कदा अरे बाबा धावत बाबांना नाही ना नाही ना अरे बाबा मला झाला तुम्ही हात मारलं आणि मग त्याच्या झालं तर ऐकू आलं काय अरे लढायचं ऐकू आला ललित अरे रडायचं नाही भाषा तशी आहे थमातला त्याच्या बाजूचा आहे ना मस्त त्यात एके बाजूचा या तू त्याचा बाबा मग तू त्याच्या बाजूचा आता घे बाय हा सगळा लावून दे आता तुम्ही मला इथे लोलो का त्या पहिला लोलो का त्या अरे आम्ही बोलावलं नाही अरे बोलाव नाही हे बोललो काय हे बाबा आपण तसाच वाटतो तू पण तसाच वाटतो त्यांच्या घरात ह्याला पण ती सवय लागली वाटता अरे बाबा. हे बाबा 360 गवळणी थाट माट करून मथुऱ्या बाजारात चालले अरे हे बाबा जाऊ दे काय अरे बाबा सांगतो ये तू इथं शांत उभा राहा जाऊ दे म्हणशील ह्या जायचा हे बाबा मला कोण तावला नाही हे बाबा तुझ्या पोलगेची भाषा मात्र समजायला आता समजायची झाली तावलाय मला पण लावता बाबा 360 गवळणी थाट माट करून मथुऱ्या बाजारात चालले आपला काय जातो अरे बाबा काय त्याला तिथे थाट गवलं नाही त्याला मला वाटतं कमी येते ना रे काय म्हणतो हे पेंड्याला कमी वाटतंय अरे बाबा 360 गवळणी हा थाट माट करून मथुऱ्या बाजारात चालले एकदा सांगत ठेव माहिती मला तुला काय माहिती येत नाही अरे का अरे बाबा मी चालत गेलो नाही ना सांगू नको ना अरे बाबा त्या शाळेत गिल्लाच नाही वाटतं ते राहते बरोबर सगळ्या लहान आहेत पण त्या वाया आहेत कुठे त्या बाया हा त्या बाया उशिरा झाला जाण्या बाजाराला उशिरा झाला जाण्या बाजाराला हिरा तारा चंद्रकळा डोईवर मार अशी अवघड वार जपून गजाला डोईवर मार अशी अवघड वार जपून गजाला Thank you.
रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. हो शिड्यावर शिड्या 32 शिड्या, शिड्यावर शिड्या 32 शिड्या, सुयोग शिड्यावर शिड्या 32 शिड्या, सुयोगराव पित्यात पिढ्या आणि मेल्या होते काळ्या. रोशनरावांचं कुरकुरीत असं नाव घे की. अहो चहा टाकली बिस्किट आणि खारी, चहा टाकली बिस्किट आणि खारी, पण त्या खारीपेक्षा रोशनरावांचं नानकेटच नाही वारी. त्याप्रमाणे कैलासवासी अनंत संभाजी पेंडर, कैलासवासी अनंत संभाजी पेंडर यांच्या स्मरणार्थ यांचे नातू साई विहान पेंडारी यांच्याकडून खास कृष्णासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे मानस पेंडारी मावसे तुझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मानस पेंडारी नाव घ्यायचंय मावसे. नाव घेते वाटतं. मानस पेंडारी मावशी आता नाव घेणार आहे मानस रावांचं. नाव मानस पेंडारी गोकुळात बसून काढत होते किस, गोकुळात बसून काढत होते किस. हो मानसराव तुम्हाला करते मी मिस. मानसरावांना मिस केले. मग किरणराव किरण पेंडारी किरणरावांचं घे की नाव. अहो कडक उन्हात सुकत घातले गहू, कडक उन्हात सुकत घातले गहू. अहो किरणराव तुमची आठवण आली तर कुठे पालीत येऊन पालीत भेटायला येऊ. त्याप्रमाणे अनंत जोशी यांचे नातू अनंत जोशी यांचे नातू ध्रुव संतोष पेंडारी ध्रुव संतोष जोशी उर्फ बावा यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे चेतन नथुराम पेंडारी मधली पेंडारीवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. या बक्षिसात त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय दिसताय मला गवळणी आलं आता तुझी कामगिरी सुरू. मी माझी कामगिरी लवकर लवकर ठीक आहे लवकर जातो. अगं ए मावथे उभी राहा. अरे बाबा
मेलाय नाही मावशी हे काय केलं अरे ह्याला काय झालं अरे हे वाकड्या अरे ह्याला काय झालं आणि मेरा की काय बघ अरे हे वाकड्या काय झालं काय याला हे बाबा उठली आहे लवकर कामगिरी करायची आहे ना उठ लवकर हा उठताय शाबास माझं पाय लागत नाही लागती उठ अरे बापले ते तुझं सांगतो त्या मावशीकडे जाऊ नको तरी तू मावशीकडे गेला तू सांगितलं जा आता त्या गौलडीची जादी पाहिला आता बाबा मावशीकडे जाणार नाही मग आता त्या पुलिंग जाणार पंचाकडे पुलिंग अरे बाबा त्या मावशी बोल एवढे गौलनी त्यांच्याकडे जाणार जाऊ ना ठीक आहे अगं ए लाजे उभी राह काय रे मेल्या या भर वर्गात बाईला उभं राहायला लाज नाही वाटत काय झालं हसायला सांग लवकर काय वाटते बसलेला आता कथा सांगतो तू कथा सांगतो म्हणून नको सांगू पण कामाचं बोल आता या कपडा धुवायलाच वाटते या कथा हात काय अरे यात बांधी घासायलाच वाटते राहते पण आमचे कामवाली बांग राहते काय जे हे वाकड्या तुला कामवाली बाई पाहिजे मग जरा कोपऱ्यात येतो का आपल्याला धाव काय रे आपल्या कोपऱ्यात जा त्या तांडू ठेवून जा कोपऱ्यात आपण दांडू ठेवून जा दांडू ठेवून जा वाकड्या जातोय तुझ्यांचं कामगिरी होणार नाही वाटतं हे वाकड्या हे प्रश्न कोपऱ्यात धाव हा, जा, लवकर जा. धाव हा, जा. ठीक आहे हा दांडू इथंच जातो इथं पपल्यात ए, पेंड्या काय म्हणतो बघायचं बघितलं काय म्हणतो या माझा इमान काही लिहान झालं रे माझ्या बोंग्यामुळे जाऊ नको आधी म्हणतो दा, दा, आणि आता म्हणतो जाऊ नका. आता पाट्या. जाऊ नको सांगितले आता याचं काय झालं हा? याचा माझा कामवर करणार की होणार नाही ना थांब सरळ करतो ए मामा नको मी ठरवतो लवकर हो. तुझ्याने कामगिरी जमणार नाही मी जातो आणि कामगिरी करतो नाही कामगिरी मीच करणार पटकन कर पण बाबा कोपल्यात जाणार नाही हा, आम्ही सांगितलं होतं तुला जाऊ नको ठीक आहे आता कामगिरीचाच बोलतो मी हा, जा. हा, ठीक आहे जातो आता ये लाजे उभी राह काय रे वाकड्या मला काम बरं उभं करा हा एवढा आता पत्ती पण आहे संपला का नाही? हा, संपला. बघ वाकड्या हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा हुकुम देवाचा कायदा आमचा मग तो वाचून दाखवा बरं ठीक आहे ऐक त्याला दे अगर हुकुम केला देवाना मुझा राधे जरा थांबना डोईवरचे दुधाचे माठ पिंपळ पारी ठेवना डोईवरचे दुधाचे माठ पिंपळ पारी ठेवना
ठिकाणी एक सूचना आहे कायदा हो आकड्या पटला कायदा यांच्या हुकमानं न बसता आपण चालत फार थकलो म्हणून थोडा वेळ ह्या झाडाखाली विश्रांती घेऊ. कशा पण बसता पण यांच्याकडे बसता. ते सुधांना पेन द्या. आता जेवण ती कोण सांगणार ते? अरे माझा कोण माहिती तुम्ही दोघांनी सांगा. आम्ही दोघंही सांगायचा. अरे बाप रे तू बाबा सांगतो ना रे. आज ठीक आहे. जेव्हा जेव्हा जेवलाने मजुरीच्या बाजारी जेवला. हे वाक्य. अरे हा. देवाने बघ. अरे बाप रे. ए, नमस्कार करा नमस्कार या करा. बा, भला हात कर. मित्र पेंड्या सुद्धा तुम्ही कामगिरी केली दिसत नाही तेव्हा तुम्ही गाई घेऊन कुंजवनात जा. मी गवळीचा समाचार घेतो. ठीक आहे. तर तुझा पेंड्या आपण पुन्हा जाऊया. थांब राधे थांब. या भर मार्गामध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात कोण? बाबा नसते नव्हते मग कसे होते? बाई बघा बेनविरा मस्त विटीला एका विटीवरील विठ्ठल विठ्ठल करत उभे होते. अगं राधे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी बली तू भारता. म्हणजे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा नाश आणि अत्याचाराची बचबचपुरी माजते तेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो तोच मी भगवान श्रीकृष्ण. मग आपली जन्म पुन्हा सांगा भाऊ. मग ऐक तर. धन्यवाद. आलेलं पारितोषिक लक्ष. धरणी आतंक हा झाला अधर्म वाढू हा लागला. धरणी आतंक हा झाला अधर्म वाढू हा लागला. धर्माचे रक्षण करण्याला धरला अवतार दुष्ट मारण्याला. धरला अवतार दुष्ट मारण्याला. गेल्या जन्मी दिले. हॅलो माझ्या हॅलो आहे रे तुझ्या मी हृदयाची राणी बघून तुला मी आणते डोळ्यात पाणी हृदयी बसवले तुला नंद यशोदे
मथुरा नगरीचा राजा होत असे त्याचा राज्य कारभार म्हणजे मथुरा नगरवासियांना मिळालेली सारे मिसळले सगळीकडे आनंदी आनंद. या आनंदाच्या भरात उग्रसेनच्या पोटी कंस नावाचा पुत्र जन्माला आला. कंस जसा मोठा झाला तसा त्याच्या इच्छा आकांक्षा मोठमोठ्या वाढू लागल्या. मोठी स्वप्न मनात रंगू लागला आणि प्रत्यक्षात ती अपघाताने साऱ्या पृथ्वीवर हाहाकार मारला. सारी जनता सैरा वैरा पडू लागली. ते पृथ्वीला सहज झालं नाही. पृथ्वीनं गाईचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण केली आणि घडलेला सारा रुंगा ब्रह्मदेवाला समज केला. ब्रह्मदेव म्हणाले तू निश्चित राहा. भक्तांचा तारणहार आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवान श्री हरी लवकरच पृथ्वी तलावर जन्म घेते. आणि तसंच झालं. भगवान श्री हरीने देवकीच्या पोटी जन्म घेतला. कंसाच्या अनेक कारस्थानाला तोंड देऊन शेवटी मथुरेचा दही दुधाचा बाजार बंद केला. या मालकीनं कंस क्रोधमयी झाला. या मालकीनं कंस क्रोधमयी झाला. स्वतःच्या बरोबर पापाच्या राज्य मिळाले. देव दैत्यांच्या बरोबर ज्या ज्या गोष्टी मनावर घेतल्या त्या उपयोगात घेतला नाही. नेहमी गवळीचा बाजार 10 वाजता भरत असेल. 11 वाजले तरी गवळीचा पत्ता नाही. आलं माझ्या लक्षात. माझी बहीण देवकी हिचा 8वा पुत्र कृष्ण याने बाजार बंद केला. पण त्याला पकडण्यासाठी नाना उपाय केले. सर्व यशस्वी ठरले. काय करावं आलं माझ्या लक्षात. आमच्या परम मित्र अक्रूरजी या नाची कामगिरी सांगितली. अक्रूरजी
एवढ्या गडबडीने बोलवण्याचे कारण हो कृष्ण, गडबडीने बोलायचे कारण म्हणजे एकच. आणि ते कोणते महाराज? गोकुळात जाऊन कृष्णाला म्हणावं माझ्या घरी मोठा समारंभ मांडलाय आणि त्या समारंभासाठी आपल्याला आमंत्रित केलंय. नाही महाराज, असं खोटं बसून कृष्णाला आणणं आपल्या सरकारला आम्ही शांत करायचं. ठीक आहे महाराज, आपल्या आज्ञेचे पालन करतो आणि आताच कृष्णाला घेऊन येतो. ठीक आहे.